रक्षाबंधन विशेष आज मी बनवते ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी. 8 ते 10 दिवस टिकणारी करंजी लगेचच आपली मऊ पडू नये, सारण मस्त असं व्यवस्थित बनलं पाहिजे, अशा मी काही टिप्स सांगणार आहे इथे, जेणेकरून आपली करंजी मस्त अशी टम्म फुगलेली आणि खमंग खुसखुशीत राहील. तर इथे आपण आता पीठ मळून घेणार आहोत करंजीचं. तर इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा थोडासा मोठा होता म्हणून मिक्सरमधून बारीक केलेला आहे मी. इथे आता चवीनुसार मीठ घालूया. तर आपल्याला हे आवरण बनवायचं आहे करंजीचं. तर आवरण चांगलं कडक कुरकुरीत राहण्यासाठी, भरपूर दिवस टिकण्यासाठी इथे आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत. तर हे कडक तेलाचं मोहन आपल्या करंजीच्या आवरणासाठी खूप फायदेशीर आहे. आता हे तेल आपण चोळून घेऊया पिठाला, जेणेकरून मोहन छान बसले की आपली करंजी खुसखुशीत आणि कुरकुरीत भरपूर दिवस राहते, नरम पडत नाही. म्हणून आवरण आपलं चांगलं येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी इथे पीठ आपल्याला चांगलं मळायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आता पीठ थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, पहिल्यांदा थोड्या थोड्या पाण्याचा वापर करूनच हे पीठ मळायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. तेलाचा हात लावून पुन्हा एकदा गोळा चांगला मळून घेऊया आणि अर्धा ते 1 तास हा गोळा आता भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण आता इथे ओल्या नारळाची करंजीचं सारण बनवूया. तर इथे आपण आता तूप घातलेलं आहे 2-3 चमचे आणि हा ओल्या नारळाचा कीस बारीक केलेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून 1 वाटी. तर हा कीस आता आपण ओलसर असल्यामुळे तो थोडासा 2-3 मिनिटे परतून घ्यायचा आहे. थोडंसं त्यातील मॉइश्चर सुकले की मग आपण यामध्ये घालणार आहोत गूळ. तर रसरशीत आपल्याला हे सारण बनवायचं आहे. जास्त कडक न्यायचं नाही किंवा जास्त पण पचपचीत ठेवायचं नाही. त्यासाठी इथे मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर गूळ आपल्याला मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. जर तुम्ही जास्त वेळ हा परतत राहिला सारण, तर सारण कडक होण्याची शक्यता असते. गूळ कडक बनेल, मग सारण आपलं कडक होईल. आणि जास्त जर तुम्ही ओलसर ठेवलं तर ते पचपचीत होईल, नरम पडू शकते करंजी. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे सारण हवं आहे. गूळ आपला पूर्ण विरघळला की यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घालायची आहे. तर इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे रसरशीत. कुठेही पाणी दिसत नाही किंवा कुठेही कडक झालेलं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे सारण बनवायचं आहे. तर हे सारण आता थंड झालेलं आहे. आता इकडे कणिक पण छान भिजलेली आहे. तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचाही वापर करू शकता. पण गव्हाच्या पिठाने करंजी खूप टेस्टी लागते आणि खमंग कुरकुरीत बनते. म्हणून इथे मी आज गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. पीठ छान मळल्यामुळे, पीठ छान भिजल्यामुळे इथे मस्त अशी पुरी लाटता येते. बघू शकता तुम्ही, पिठाचा किंवा तेलाचाही मी हात लावलेला नाही. तर अशा पद्धतीने इथे पुरी लाटून झाल्यानंतर आपल्याला हे सारण भरायचं आहे मधोमध. तर इथे आपण सारण भरून घेतलेलं आहे. आता आपण हाताने फोल्ड करणार आहोत. बाजूनी आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे करंजी तेलामध्ये सुटू नये म्हणून. आणि आपल्याला अशी करंजी फोल्ड करून प्रेस करायची आहे. तर कडा चांगल्या दाबून घ्यायच्या आहे, जेणेकरून करंजी तेलामध्ये सुटणार नाही. इथे मी फोकचा चमचा घेत आहे, त्याने अशी डिझाईन करत आहे. दिसायला खूप छान दिसेल आणि अशी मस्त अशी प्रेस पण होईल, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. तर खूप छान अशी ही डिझाईन झालेली आहे करंजीला. तर आता मी दुसरी पद्धती तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर इथे आता पुरीच्या बाजूनी पाणीही लावलेलं आहे आणि आता इथे मी करंजीचा जो साचा असतो तो घेतलेला आहे. तर करंजीच्या साच्यावरती आपल्याला अशी पुरी ठेवायची आहे आणि मधोमध आपल्याला हे सारण भरायचं आहे. आणि कडा दोन्हीही आपल्याला अशा प्रेस करायच्या आहेत हलक्या हाताने आणि अशा आपल्याला हे फोल्ड करून करंजी बनवायची आहे. तर बघू शकता किती मस्त अशी एकसारखी झालेली आहे आणि मस्त अशी डिझाईन पण झालेली आहे. तर इथे मी दोन्ही प्रकारच्या तुम्हाला करंज्या करून दाखवलेल्या आहेत. एक हातावरची डिझाईन म्हणजे फोकच्या चमच्यानी आणि एक अशी साच्यामध्ये. तुम्ही कोणतीही करू शकता. अशा पद्धतीने इथे सर्व करंज्या झालेल्या आहेत. थोड्या प्रमाणामध्ये मी इथे पीठ मळलेलं आहे आणि सारण पण थोड्या प्रमाणात, त्यामुळे इथे 10 ते 12 करंज्या झालेल्या आहेत. तर इकडे तेलही गरम झालेलं आहे. तेल जास्त गरम पण नको आणि जास्त आपलं कमी गरम पण नको. आपल्याला मीडियम तेल हवं आहे. म्हणून तळताना तेलाचंही टेम्परेचर बरोबर पाहिजे, तेव्हाच आपली करंजी मस्त अशी ही तळली जाईल. तर आता ही दोन्ही बाजूनी आपल्याला अलटून पलटून छान अशा खरपूस सोनेरी रंगावरती ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती मस्त टम्म फुगलेले आहेत. एकही करंजी इथे फुटलेली नाही, कारण की पीठ छान झालेलं आहे आणि भिजलेलं पण आहे आणि इथे मी प्रेस पण छान केलेलं आहे सारण भरून, त्यामुळे इथे फुटण्याची शक्यता नाही.
तर बघू शकता एकदम मस्त टम्म फुगलेले आहे आणि सोनेरी कलर आलेला आहे या करंजीला. गव्हाचे पीठ वापरल्यामुळे अशा पद्धतीचा हा कलर येतो. मैद्याची वापरले तर एवढा सोनेरी कलर येत नाही, पण खायला खूप टेस्टी लागते अशी करंजी ही गव्हाच्या पिठाची. तर इथे सर्व मी अशा तळून घेतलेल्या आहेत करंज्या. तर इथे आपल्या 10 ते 12 करंज्या झालेल्या आहेत 1 कप म्हणजे 1 वाटीच्या पिठामध्ये गव्हाच्या. तर अशा पद्धतीने इथे मस्त अशा टम्म फुगलेल्या अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट ह्या करंज्या झालेल्या आहेत आणि 8 ते 10 दिवस ह्या करंज्या टिकतात. आवरण पण अगदी कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून खुसखुशीत झालेलं आहे. मळण्याची योग्य पद्धत जर असेल व्यवस्थित तर करंजी आपली नरम पडणार नाही आणि तेलात तळतानाही आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली करंजी व्यवस्थित तळली जाईल. म्हणून पीठ मळताना पण बरोबर पीठ मळा आणि सारण पण बरोबर करा, म्हणजे करंजी आपली नरम पडणार नाही आणि वातडही होणार नाही आणि मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल. एक करंजी तुम्हाला आता मी जवळून तोडून दाखवते की ती कशी झाली आहे. तर एकदम मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. वरचं आवरण एकदम कुरकुरीत आणि आतून सारण एकदम रसरशीत झालेलं आहे. कडक झालेलं नाही सारण बिलकुल आणि एकदम खुसखुशीतपणा आलेला आहे करंजीला. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही करंजी बनवली तर बिलकुल बिघडणार नाही. तर येत्या रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमेला किंवा गौरी गणपतीला ही ओल्या नारळाची करंजी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.